अमरावती शहरातील पन्नालाल नगरमधील मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने काही ठिकाणी खचला असून नाला खचल्यामुळे नागरिकांच्या येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. या शॉर्टकट रस्त्याने शेकडो नागरिक, महिला, लहान मुले येणे-जाणे करतात. या ठिकाणी नाल्याच्या बाजूची भिंत खचल्यामुळे रस्ता खचून एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. हा रस्ता तात्पुरता बंद केला असला तरी नागरिक याच रस्त्याचा वापर करीत आहे. नाल्याला पडलेला हा मोठा खड्डा दुरुस्तीसाठी मनपाने अंदाजपत्रक तयार केले आहे. 1 महिना झाला पण कामाला अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदर तातडीने दुरुस्ती करावी याबाबत मनपा आयुक्त सचिनजी कलंत्रे, मनपा उपायुक्त नरेंद्रजी वानखडे, शहर अभियंता पवार, मध्य झोन उपअभियंता प्रमोद इंगोले यांना भेटून निवेदन दिले. पन्नालाल नगर मोठ्या नाल्याला दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठील नागरिकांचे नुकसान होते. आता नुकतेच पन्नालाल बगीचा येथील पवन बागडी, रामेश्वर रौरासे, प्रेमलता राठी यांच्या घराच्या मागील बाजूच्या भिंती पडल्या. सन 2016-2017 ला मी नगरसेवक असताना पुण्याच्या युनिटी कन्सल्टंट कंपनीतर्फे मनपाने राजापेठ, पन्नालाल नगर ते भूतेश्वर चौक ते HVPM पर्यंतच्या 1700 मीटर लांबीच्या मोठ्या नाल्याला दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती, बांधकाम खर्च ₹44 कोटी रुपयाचा DPR तयार करून शासनाला पाठविला होता. नाल्याला सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता सुद्धा 1 महिना अगोदर चंदू सजोतिया, पप्पू गहलोत यांच्या घराजवळ पन्नालाल नगरच्या रस्त्याच्या खाली नाल्याला मोठे छिद्र पडले असून यामुळे रस्ता खचून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मनपा आयुक्तांनी काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले. पाऊस थोडा कमी झाल्यानंतर काम चालू करण्यात येणार असल्याचे सांगितले, पण अजूनपर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याअगोदर दुरुस्तीचे तातडीने चालू करा, अन्यथा 23 ऑगस्टला सकाळी 11 वाजता नागरिकांना सोबत घेऊन पन्नालाल नगर मोठ्या नाल्यात उतरून आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी दिला आहे. नगरच्या मोठ्या नाल्याला संरक्षण भिंत नसल्यामुळे आपण पाहता हा नाला पूर्ण खचला आहे आणि येण्याजाण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा काही वेळा महानगरपालिकेने बंद केला आहे. पण तो नाला खचल्यामुळे हा रस्ता केव्हाही खाली येऊ शकतो आणि यामध्ये मोठा अपघात होऊ शकतो. आम्ही वारंवार महानगरपालिकेला हे खड्डा बुजवण्यासाठी विनंती केली आहे. माननीय आयुक्त साहेब, त्याचप्रमाणे उपायुक्त साहेब यांनी मनपाला निर्देश सुद्धा दिले आहे, पण अजूनपर्यंत हा खड्डा बुजवण्यात न आल्यामुळे इथे एखादी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आम्ही मनपाला विनंती करतो की येणाऱ्या 10-15 दिवसात जर हा खड्डा बुजवला नाही तर 23 तारखेला सर्व नागरिकांसह मी स्वतः या नाल्यामध्ये उतरून मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती.